श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, घराच्या दक्षिण दिशेला ठेवा ही एक हलकी वस्तू. कुबेर स्वतः येऊन भरतील तिजोरी, यमराज राहू दोष होतील शांत. मैत्रिणींनो, आत्ताच तुमचे डोळे उघडा. आपण नेहमी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला पवित्र मानतो आणि दक्षिण दिशेकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. अनेक लोक दक्षिण दिशेचे नाव ऐकूनही घाबरतात, कारण ती यमराज आणि पितरांची दिशा मानली जाते. पण वास्तुशास्त्रातील आणि लाल किताबातील एक असे भयान गुपित आहे, मी तुम्हाला सांगणार आहे, जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. साक्षात वास्तुपुरुषाने सांगितले आहे की घराची दक्षिण दिशा ही जेवढी संकटाची आहे तेवढीच ती अथांग संपत्तीची सुद्धा आहे. जर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला वास्तुदोष असेल तर घरात राहू दोष वाढतो, कोर्ट कचेरीचे काम निघतात आणि पैसा आजारपणावर पाहण्यासारखा वाहून जातो. पण जर तुम्ही या दक्षिण दिशेला वास्तू नियमानुसार फक्त एक अतिशय हलकी आणि गुप्त वस्तू ठेवली तर साक्षात यमराज आणि राहू केतू शांत होतात आणि तुमच्या घरात केलेल्या कष्टातून मेहनतीतून पैशाचा इतका प्रचंड पाऊस पडतो की 7 पिढ्या बसून खातील. आज आपण दक्षिण दिशेच्या या महाउपायाबद्दल, तिथल्या कडक नियमांबद्दल आणि 7 महासंकेताबद्दल सविस्तर बोलणार आहोत. त्यातल्या त्यात तुमच्या दक्षिण दिशेला करावयाच्या 12 राशीनुसार सुद्धा उपाय बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता नक्की पहा, कारण तुमचे भाग्य सोन्यासारखे चमकणार आहे. चला, पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने म्हणा ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. बघा, घराच्या दक्षिण दिशेच्या या 7 भयंकर चुका ज्या घरात गरिबी आणतात. पहिली चूक म्हणजे दक्षिण दिशेला पाण्याचा साठा किंवा नळ असणे. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही अग्नी आणि पृथ्वी तत्वाची दिशा मानली जाते. जर तुमच्या घराच्या दक्षिण कोपऱ्यात पाण्याचे मटके, वॉटर फिल्टर, पाण्याचे नळ किंवा वॉश बेसिन असेल तर तिथे जल आणि अग्नीचा भयानक विरोध निर्माण होतो. यामुळे घरातील कमवत्या पुरुषाचे नशीब पूर्णपणे ब्लॉक होते. व्यवसायात मोठे नुकसान होते, शेतीत मोठे नुकसान होते आणि घरात पैसा कधीच टिकत नाही. घरामध्ये सतत भांडण, तंटे, अशांतता निर्माण होते. तुम्ही हा अनुभव सुद्धा घेतला असेल. 2. आता दुसरी मोठी चूक, दक्षिण दिशेला देवघर किंवा मुख्य दरवाजा असणे. अनेक लोक भाड्याच्या घरात किंवा नकळत दक्षिण दिशेला तोंड करून देवघर बनवतात किंवा दक्षिणमुखी घर घेतात. शास्त्र सांगते की दक्षिण दिशेला तोंड करून केलेली पूजा देवापर्यंत पोहोचत नाही, तिथे पितरांना मिळते. जर तिथे योग्य वास्तू उपाय केले नाही तर कुटुंबात वंशवृद्धी थांबते, मुलांची प्रगती होत नाही आणि घरात सतत मानसिक तणाव निर्माण होतो. मुलांच्या नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये अडथळे येतात. तिसरी मोठी चूक म्हणजे दक्षिण कोपरा पूर्णपणे हलका किंवा रिकामा ठेवणे. दक्षिण दिशा ही जड दिशा, शांत दिशा मानली जाते आणि घरामध्ये दक्षिण दिशा पूर्णपणे रिकामा कोपरा म्हणून सोडली जाते किंवा तिथे मोठी खिडक्या असतात. वास्तू नियमानुसार जर घराची दक्षिण बाजू उत्तर बाजूपेक्षा हलकी असेल तर घरातील सकारात्मक ऊर्जा दाराबाहेर निघून जाते. यामुळे घरात कधीही स्थैर्य राहत नाही. पैसा येतो पण वाऱ्यासारखा उडून जातो, स्थिर राहत नाही. आलेल्या पैशाला 10 वाटा फुटतात. 4. आता चौथी मोठी चूक म्हणजे दक्षिण दिशेला कचरा पेटी किंवा झाडू ठेवणे. दक्षिण दिशा ही पितरांची आणि यमराजाची जागा असल्यामुळे तिथे प्रचंड आदर राखणे गरजेचे असते. जर तुम्ही दक्षिण कोपऱ्यात कचरापेटी, डस्टबिन किंवा घराचा झाडू उभा करून ठेवला तर कुंडलीत राहू आणि शनी ग्रहाचा खूप दुष्परिणाम सुरू होतो. यामुळे घरात अकारण भांडणे होतात आणि कोर्ट कचेरीची किंवा पोलिसांची भीती निर्माण होते. 5. आता 5वी मोठी चूक म्हणजे दक्षिण दिशेला निळा किंवा काळा रंग वापरणे. दक्षिण दिशा ही मंगळ ग्रहाची आणि लाल रंगाची मानली जाते. जर तुम्ही दक्षिण दिशेच्या भिंतींना चुकूनही निळा, काळा किंवा राखाडी रंग दिला तर घरातील शांतता पूर्णपणे नष्ट होते, घरामध्ये अशांतता निर्माण होते. यामुळे घरातील महिलांचे आरोग्य सतत बिघडते आणि घरात विनाकारण अपघात घडू शकतात. लहान मुलांना सतत आजारपणाचा सामना करावा लागतो. 6वी मोठी चूक म्हणजे दक्षिण दिशेला इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा जनरेटर ठेवणे. अनेक जण दक्षिण कोपऱ्यात इन्व्हर्टर, जुन्या बॅटऱ्या किंवा खराब झालेले वायर साचवून ठेवतात. या जळलेल्या किंवा खराब इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमुळे घरात चुकून चुंबकीय दोष निर्माण होतो. हा दोष घरातील मुलांच्या बुद्धीवर परिणाम करतो. मुलं अभ्यास केलेला त्यांच्या काहीही लक्षात राहत नाही किंवा ते अभ्यास करण्यासाठी सतत नकार देतात आणि तुम्ही त्यांना सतत मारून हाणून त्यांना अभ्यासाला बसवतात. यामुळे त्यांची अजूनही प्रगती खुंटते, म्हणून ही चूक टाळावी.
सातवी मोठी चूक दक्षिण कोपऱ्यात चपलांचा सुळसुळाट असणे. दक्षिण दिशेला चपलांचा कपाट किंवा विखुरलेले बूट ठेवल्यास घरातील प्रगतीचे मार्ग कायमचे बंद होतात. हे अस्वच्छता थेट पितरांना अपमान मानला जातो, ज्यामुळे कुटुंबाला पितृदोषाचा भयानक सामना करावा लागतो. आता दक्षिण दिशेच्या वास्तुदोष असल्यास इशारा देणारे 7 मुख्य संकेत आपण बघूयात. मैत्रिणींनो, तुमच्या घरात दक्षिण दिशेचा दोष आहे की नाही हे ओळखण्यासाठी शास्त्रामध्ये 7 मोठे संकेत सांगितलेले आहेत. ते नीट समजून घेऊया. नंबर 1, घरातील मुख्य कमवत्या व्यक्तीला सतत डोकेदुखी, मानसिक ताण किंवा निराशाचा सामना करावा लागतो. 2, व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये सर्व काही नीट चाललेले असताना अचानक मोठी घसरण होणे किंवा मोठे कर्ज डोक्यावर होणे. 3, घरात रात्रीच्या वेळी दक्षिण दिशेकडून अचानक भिंतीमधून करकर किंवा टिकटिक असा चमत्कारिक आवाज येणे किंवा पाल सुटणे. 4, घरातील स्त्रियांची प्रकृती व्यवस्थित न असणे, विशेषतः कंबर आणि पायांचे आजार सतत वाढत राहणे आणि औषधोपचार लागू न पडणे. 5, घरामध्ये अचानक कोणत्याही कारणाशिवाय वारंवार पोलीस तक्रार, कोर्टाची नोटीस किंवा सरकारी कामात अडथळा येणे. 6, मुलांचे शिक्षण खूप चांगले असूनही त्यांना योग्य नोकरी न मिळणे किंवा मुलांच्या वागण्यात अचानक चिडचिड वाढणे, अभ्यास न करणे. 7, घरात कितीही पैसा आला की तो महिना संपण्यापूर्वीच विनाकारण आजारपण किंवा अपघातावर खर्च होऊन शिल्लक शून्य राहणे. मनशांती आणि प्रार्थना. जर तुमच्याही घरात दक्षिण दिशेला या चुका झाल्या असतील किंवा हे संकेत दिसत असतील तर घाबरू नका. 2 मिनिटं डोळे बंद करा, शांत बसा आणि ब्रह्मांड नायक भगवान श्री शिवशंकर, श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करून मनात म्हणा, माझ्या घरात विनाकारण ज्या काही गोष्टी घडतात त्यावर लवकरात लवकर मार्ग निघू दे. मला मार्ग दाखव. तो विश्वाचा मालक तुम्हाला नक्की कुठल्या ना कुठल्या साह्यातून मार्ग दाखवेल. आत्ता पाहूया दक्षिण दिशेचा तो सर्वात गुप्त आणि साक्षात चमत्कारी उपाय. दक्षिण दिशेला ठेवायच्या त्या एक हलक्या वस्तूचा महाउपाय. भक्तांनो, हा उपाय लाल किताबामध्ये सांगितलेला आहे. तर हा अतिशय दुर्मिळ उपाय आहे, जो दक्षिण दिशेच्या सर्व दोष एका सेकंदात नष्ट करतो. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही जड असायला हवी, पण आपण तिथे एक अत्यंत शक्तिशाली आणि वजनाने हलकी वस्तू ठेवणार आहोत, जिला लाल कपड्यातील कापूर किंवा भीमसेनी कापूर पोटली असे म्हणतात. हा अत्यंत साधा सोपा उपाय आहे. तर हा उपाय कोणत्याही शुक्रवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर एक लहान लाल रंगाचा रेशमी कपडा घ्या. त्या कपड्यामध्ये 5 अख्खे भीमसेनी कापूर किंवा 3 अखंड लवंगा, एक लहान दालचिनीचा तुकडा ठेवा. आता तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालेल आणि ही पोटली एकत्र बांधून तुमच्या घराच्या दक्षिण दिशेच्या कोपऱ्यात एका दक्षिण भिंतीवर एका हुकाला किंवा कपाटाच्या वर ठेवून द्या. शास्त्र सांगते की दक्षिण दिशेतील नकारात्मक ऊर्जा आणि राहूचा प्रभाव हा कापूर आणि लवंगेच्या सुवासामुळे पूर्णपणे शोषून घेतला जातो. ही वस्तू वजनाने हलकी असली तरी तिचे आध्यात्मिक ताकद घराला दक्षिणेकडून येणाऱ्या सर्व वाईट नजरेपासून वाचवते. हा उपाय केल्यावर अवघ्या 21 दिवसात तुमच्या घरातील आजारपण दूर होईल, कर्जाचे हप्ते मिळतात आणि तिजोरीमध्ये खेळता पैसा वेगाने वाढू लागेल. आता घर समृद्ध बनवणारे 33 वास्तुनियम बघूयात. 1, घराच्या दक्षिण दिशेला कपाटात पैशाची तिजोरी ठेवा, पण तिजोरीचे तोंड नेहमी उत्तरे दिशेकडे उघडलेल असे पहा. 2, दक्षिण दिशेच्या भिंतीवर कधीही वाहत्या धबधब्याचे किंवा विहिरीचे फोटो लावू नका. या दिशेला नेहमी लाल, पिवळा किंवा क्रीम रंग वापरा, ज्यामुळे मंगळ आणि गुरु ग्रहाची शुभ कृपा लाभते. दक्षिण कोपऱ्यात घरातील सर्वात जड सामान असेल की कपाट, जुने शिल्प किंवा वजनदार फर्निचर ठेवू नका. दक्षिण दिशेला जर खिडकी असेल तर संध्याकाळच्या वेळी नेहमी बंद ठेवा, जेणेकरून वाईट ऊर्जा घरात येणार नाही. दक्षिण दिशेच्या भिंतीवर पूर्वजांचे म्हणजे पितरांचे फोटो लावावे, यामुळे पितृदोष शांत होतो. दक्षिण कोपऱ्यात कधी ओला कचरा किंवा उष्टी भांडे साचवून ठेवू नका, अन्यथा घरात आजारपण येईल. त्याऐवजी अमावस्या, पौर्णिमा, दहीभात ठेवावा, यामुळे पितृ तृप्त होतात, मोक्ष प्राप्त होते. जर तुमचे घर दक्षिणमुखी असेल तर मुख्य दरवाजाच्या बाहेर वरच्या बाजूला हनुमान महाराजांचा लाल रंगाचा फोटो नक्की लावा. दक्षिण दिशेला कधी पाय करून झोपू नका. झोपताना डोके नेहमी दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर दिशेला असावे. दक्षिण दिशेला रोज संध्याकाळी कापूरवडी अवश्य जाळ. घरातील भांडणे कायमची थांबतील, घरामध्ये शांतता टिकून राहील.
पैशाची मोजणी करताना कधीही तोंडाची थुंकी लावू नका. हा लक्ष्मी मातेचा अनादर मानला जातो. घराच्या मुख्य उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना कुंकवाने किंवा हळदीने रोज सकाळी स्वस्तिक काढावे आणि अष्टलक्ष्मीचे स्मरण करून नमस्कार करावा. झाडूला कधीही पाय लावू नका. झाडू हे लक्ष्मीचे रूप आहे आणि तो नेहमी जमिनीवर आडवा लपवून ठेवावा. परंतु दक्षिण कोपऱ्यात हा झाडू उभा करू नये. गरम तव्यावर पोळी बनवल्यानंतर संपल्या लगेच थंड पाणी ओतू नका. त्यातून निघणारा छन आवाज घरात क्लेश आणतो, अशांतता निर्माण करतो. घरात गुरुवारी किंवा शुक्रवारी फरशी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ, समुद्र मीठ टाका. हा उपाय तुम्हाला शुक्रवार, गुरुवार करून पौर्णिमेला, अमावस्येला सुद्धा आवर्जून करायचा आहे, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा पूर्ण नष्ट होईल. घरात पाण्याचे नळ कधीही गळत ठेवू नका. ते तातडीने दुरुस्त करा. नळातून पाणी वाहणे म्हणजे पैसा वाहून जाणे होत. संध्याकाळी 6 ते 7च्या सुमारास घरात अंधार ठेवू नका. देवघरात आणि मुख्य दरवाजात गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावा आणि महामृत्युंजय मंत्राचा एक जाप करा. आपल्या उत्पन्नातील काही छोटा हिस्सा नेहमी गाय, कुत्रा किंवा मुक्या प्राण्यांच्या अन्नासाठी बाजूला काढा आणि ते प्रत्येक शनिवारी त्याचा नैवेद्य गायी, कुत्रा आणि इतर प्राण्यांना खायला घाला. यामुळे तुमच्या केलेल्या मेहनतीत, कष्टात भरपूर यश मिळेल. रोज सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडताना कपाळावर अक्कलकोटची पवित्र बुद्धी लावा किंवा शुभपिंड असेल तर शुभपिंडीला फक्त त्रिपुंडाने स्पर्श करून ती कपाळावर त्रिपुंड लावावे. कार्य यशस्वी होतात असे म्हटले जाते. स्वयंपाकघरातील मिठाच्या डब्यात नेहमी 2 अखंड लवंगा आणि 1 दालचिनीचा छोटा तुकडा ठेवावा. घरातील तांदळाच्या डब्यात तळाशी 1 रुपयाचे नाणे आणि लहान सुकी हळद ठेवून वरून तांदूळ भरावे. सुकी हळद म्हणजे हळकुंड. यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते असे म्हटले जाते, कारण हळद आणि तांदूळ लक्ष्मीकारक आहेत. घराबाहेर लावलेली जुनी लिंबू, मिरची रविवारी कधीही काढू नका. मंगळवारी किंवा शुक्रवारी सकाळी बदलावी. पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ किंवा फिल्टरजवळ संध्याकाळी 2 मिनिटे तुपाचा दिवा दाखवावा किंवा लपवावा. यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. गव्हाच्या पिठाच्या डब्यात नेहमी 1 सुकलेले तुळशीचे पान ठेवावे. यामुळे अन्नामध्ये सात्विकता राहते. पूजेच्या खोलीत कधीही, देवघरात कधीही तुटलेली मूर्ती किंवा फाटलेल्या देवाचा फोटो ठेवू नये. तसेच एकाच देवाच्या दोन मूर्त्या ठेवू नयेत. एकीपेक्षा जास्त मोठ्या मूर्त्या नसू नयेत. घराच्या मुख्य दरवाजाच्या कधीही उघडताना करकर असा आवाज येऊ देऊ नये. घराच्या बिजागिरींना तेल लावून ठेवावे. यामुळे घरामध्ये अशांतता, भांडणतंटे निर्माण होऊ शकतात असे म्हटले जाते. देवघरात नेहमी पांढरा शंख ठेवावा आणि पूजेच्या वेळी तो वाजवत असताना सकाळीच वाजवा. त्याचा संध्याकाळी आवाज करू नये. शंखाच्या आवाजाने वाईट शक्ती नष्ट होतात. दक्षिण दिशेला विशेष करून कधीही देवाची पूजा करू नये. पूजा करताना आपले तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. फक्त असे म्हणतात की पूर्वजांची पूजा करताना अमावस्या, शनिवार, पौर्णिमा दक्षिण दिशेकडे तोंड करून 1 दिवा प्रज्वलित करावा आणि ओम पितृभ्यं नमः या मंत्राचा 21 वेळा जप करावा. पैशाची देवाणघेवाण करताना किंवा कोणाला पैसे देताना नेहमी उजव्या हाताचा वापर करावा. कुंडलीतील गुरुग्रहाच्या बळकटीसाठी गुरुवारी किंवा शुक्रवारी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून स्नान करावे. यामुळे तुमचा गुरुग्रह मजबूत होतो. नेहमी गुरुवारी, शुक्रवारी संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावताना त्यात 1 चिमूटभर हळद टाकावे. अखंड सौभाग्य लाभते. पैशाच्या पाकिटात किंवा पर्समध्ये कधीही जुनी कर्ज दिलेली किंवा फाटलेली कागद ठेवू नका. यामुळे राहू दोष वाढतो. यामुळे पैशाच्या संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे दक्षिण दिशेचा हा कापूर उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा. भगवान शिव आणि स्वामी समर्थ महाराज तुमचे रक्षण करतील. पितृदोष शांत करणारे काही प्रभावी महाउपाय आता बघूयात. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असल्यामुळे जर तुमच्या घरात पितृदोष असेल तर कोणताही उपाय काम करत नाही. म्हणून शुक्रवारी किंवा कुठल्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करा. पहिला उपाय, रोज दुपारी 12च्या सुमारास घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचे स्मरण करा आणि त्यांना हात जोडून घरात सुख शांती देण्यासाठी प्रार्थना करा. तसेच जेवण करताना कर्त्या पुरुषाने 1 घास जेवणाच्या अगोदर बाजूला काढून ठेवावा आणि मग जेवण करावे. तो घास बाहेर पशु पक्षी खाऊन जातील या ठिकाणी ठेवा. दुसरा उपाय, दर अमावस्येला शुक्रवारी घरातील पिण्याच्या पाण्याच्या जागेजवळ जिथे माठ किंवा फिल्टर आहे संध्याकाळी गाईचे तुपाचा 1 लहान दिवा लावावा. पांढरा भात किंवा चपातीवर थोडे तूप आणि गुळाचा खडा ठेवून तो घास घराच्या छतावर कावळ्यासाठी किंवा अंगणात प्राण्यासाठी ठेवा. यामुळे पितर अत्यंत तृप्त होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात. आता 12 राशीचे दक्षिण दिशेचे काही विशेष उपाय आपण पाहूया. पवित्र काळात प्रत्येक व्यक्तीने आपल्या राशीनुसार
दक्षिण दिशेचा दोष घालवण्यासाठी करावाचा एक छोटासा उपाय. 1. मेषरास. घराच्या दक्षिण कोपऱ्यात तांब्या पात्रात थोडेसे पाणी भरून थोडे काळे तीळ ठेवा, संकट दूर होतील. वृषभ रास. दक्षिण दिशेला एक लहान चांदीचा तुकडा किंवा पांढरा खडा ठेवावा, आर्थिक अडचण दूर होईल. मिथुन रास. दक्षिण दिशेच्या कपाटावर हिरवे मूग ठेवा आणि लक्ष्मी मंत्राचा जप करा. ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा कनकधारा स्तोत्राचे एक वेळा पठण करावे. व्यवसायात वाढ होईल. कर्क रास. दक्षिण कोपऱ्यात एका काचेच्या वाटीत खडे मीठ भरून ठेवा, मानसिक शांतता लाभते. सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तीने दक्षिण दिशेच्या भिंतीवर साक्षात हनुमान महाराजांचा लाल रंगाचा फोटो किंवा 7 धावत्या घोड्याचा फोटो लावावा. तसेच तेथे संध्याकाळी गाईच्या तुपात एक चिमूटभर हळद टाकून पिवळा दिवा लावा. हा लहान तोडग्यामुळे कुटुंबातील लोकांचा समाजात मानसन्मान, धाक किंवा प्रतिष्ठा प्रचंड वाढते. कन्या रास. दक्षिण दिशेला कधीही कचरा ठेवू नका, तिथे नेहमी सुवासिक अगरबत्ती लावावी. तुळ रास. दक्षिण उंबरठ्याला किंवा कोपऱ्यात पांढऱ्या फुलांचे रोप ठेवा, नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. वृश्चिक रास. दक्षिण कोपऱ्यात हनुमान चालिसाची छोटी प्रत ठेवा, सर्व भीती आणि संकटे टळतील. धनुरास. दक्षिण दिशेच्या कपाटात पिवळी हळद कापडात बांधून ठेवा, नशिबाची पूर्ण साथ मिळेल, जे काम कराल त्यामध्ये यश मिळेल. मकर रास. मकर राशीच्या व्यक्तीने दक्षिण कोपऱ्यात कधी अंधार ठेवू नये, ते संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा पिवळा दिवा लावावा. जर ते तेल शक्य नसेल तर गाईच्या तुपात एक चिमूटभर हळद टाकून तो पिवळा दिवा लावू शकता. या लहान उपाय आणि तुमची पूर्वज प्रसन्न होतील आणि जुन्या कर्जातून कुटुंबाची लवकर मुक्तता होते. कुंभ रास. दक्षिण दिशेला लोखंडाच्या वस्तू अस्ताव्यस्त ठेवू नका, तो भाग नेहमी स्वच्छ ठेवावा, प्रगती होईल. मीन रास. दक्षिण कोपऱ्यात स्वामीच्या चरणांची पवित्र उदी एकापुढे ठेवून द्या, तसेच मुख्य दरवाजावर 3 शिवाय नमस्तुभ्य असे पिवळ्या चंदनाने लिहा. ध्यान टिकून राहील, वाईट विचार निघून मानसिक स्थिती स्थिर राहील. बघा आता अक्कलकोट स्वामी समर्थ दरबारातील दुर्मिळ यमराज प्रचिती कथा. मैत्रिणी, स्वामी समर्थ महाराज साक्षात काळाचेही काळ आहेत यांची साक्ष देणारी एक अंगावर काटा आणणारी कथा अक्कलकोटच्या ग्रंथात आहे. एकदा अक्कलकोटच्या दरबारात एका व्यक्तीचा अचानक दाह लागून मृत्यू झाला. त्याचे प्राण घेऊन जाण्यासाठी यमराजाचे दूत दरबाराच्या दक्षिण दिशेकडून अदृश्य रूपाने प्रवेश करत होते. स्वामी महाराज ध्यानस्थ बसले होते. त्यांनी अचानक आपले डोळे उघडले आणि रागाने दक्षिण दिशेकडे पाहून जोरात ओरडले, थांब, माझ्या दरबारात माझ्या परवानगीशिवाय भक्तांचा प्राण घेण्याची हिंमत कोणाची? स्वामींनी जमिनीवरची आपली काठी दक्षिण दिशेला जोरात आपटली. तसा तिथे एक प्रचंड प्रकाश निर्माण झाला आणि यमदूत मागे फिरले. तो मरून पडलेला माणूस एका सेकंदात जिवंत होऊन उठून बसला. स्वामी महाराज म्हणाली, ज्यांची दक्षिण दिशा माझ्या चरणांनी सुरक्षित आहे त्यांचा काळही काही करू शकत नाही. स्वामीच्या चरणी एवढे अथांग ताकद आहे, म्हणून भक्तांनो अशक्य ही शक्य करतील स्वामी. शास्त्रोक्त पद्धतीने सांगितलेले हे दक्षिण दिशेचे महाउपाय, नियम आणि लाल कपडा कापूर तोडगा तुमच्या सर्व मित्र आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण तुमची एक केलेली शेअर कोणाची तरी घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकते. आधीच अगदी नवीन खरी माहिती वाचण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा. तर मैत्रिणी, यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवलेली नसून तर दक्षिण दिशेला ज्या काही उपाय केले जातात, ज्या काही गोष्टी आहेत तर ते सांगण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा, श्री स्वामी समर्थ टाईप करा. धन्यवाद.